मोठं झाड आहे ते. इकडे ती बिल्डिंग आपण जाताना पाहिली पाहिलेली होती का? उंच, हा. कोण राहत नाही तिकडे. हा, आपण रस्ता असा गेला ना, आपण बोललो ना बांधून ठेवले. हे राहतात ना रे, कोणी जरी घेतली आहेत ना घर नाही ते भाडोत्री आहे. भाडोत्री. अच्छा, त्या ह्याच्यामध्ये तर- पाण्याची सोय असा हो पाणी असतं. घरी इथेच कुठे आता या अख्ख्या डोंगराचं पाणी पावसात हा एकच नाला वाहून घेऊन जातो. हो ना? हो, अख्खं पाणी. छान आहे गाव, मस्त आहे एकदम. आता ते एकदमच फेमस. अरे बाबा, मी टाकायचं ते खरं आहे ना. हो हो हं? तू टाकायचा त्याच्यापेक्षा खूप काही आम्हाला जास्त बघायला मिळालं. धामापूर धाम म्हणजे घर ना, घरात धाम, पूर असलेला आणि हे डोंगर वगैरे सगळ्या बाजूनी आहेत त्याच्यात. नाही, इथे अशी एक म्हण आहे की धामापूरला मुलगी देऊ नये. म्हणजे इथे शेती एवढी होती की वर्षाचे 12 महिने काम. वर्षाचे 12 महिने काम. 12 महिने काम. हम्म. आता आमच्या इकडचे लोक ना तिकडचे इकडनं चालू करायचे, म्हणजे प्रत्येकाची 2 जोत. मग एका शेतकऱ्याकडे एका टायमाला 7-8 जोत असायची. म्हणजे असे दोघांचे करायचे. मग इकडनं करीत करीत मग आमच्या तिकडे बाहेर पडायचे. आणि इकडे लहान असायचं तर आम्ही खूप यायचो, कारण रोज काय नाही काय नवीन खायला मिळायचं ना प्रत्येकाकडे. आणि हे ह्यांची फॅमिली मोठं हे आहे, मोठं कुटुंब आहे. तुकडे नाही पाडलेत ना अजून. एक काका नाही, यांची जॉईंट आहे. एक काका शेतीचे तुकडे करून त्याची वाट मिलिटरी नंतर इकडच्या एरियामध्ये आहे ना मिलिटरीच्या जाणारे खूप लोक आहेत. हो, हे आहेत तिथले ना. याचे काका होते. आम्ही कसं असं एक घरातला कोणी जरी नव्हतं, त्याला दुसऱ्याला जरा हे मिळतं, दुसऱ्यामध्ये परंपरा चालू होती. इव्हन त्यांचे हवालदार पण ते हे पण होते ना रे काका, आजोबा हो, ते रेल्वे पोलीस होते. रेल्वे पोलीस. मग आणि त्यांना ना हवालदार ही पोस्ट, मग नावच हवालदार. आणि ना तसं माहिती आहे, मिलिटरीमध्ये गेला समजा, आता तू आणि मी आपण दोघं समजा तिथे गेलो आणि एकच पोस्ट आहे, तर ज्याच्या घरातला मिलिटरीचा माणूस असेल ना त्याला आवाज ऐकत नाही. हां, कारण काय माहित आहे, तो डेझर्टर जरा अरे बेडूक होता. आपण येतो. बेडूक असतो काय अजून दुसरा काय? त्याला पकडलेला कोणी? पानगणस वगैरे असलं ना तर बांड वगैरे धरला नसते. हां, ती शक्यता आहे. बांडकी म्हणजे छोटा बेडूक. बांडकी म्हणजे या मालवणीमध्ये स्पेसिफिकेशन आहे. हो, डिटेल मध्ये. जनरली आपण बेडूक म्हटलं म्हणजे एवढा पण असेल, एवढा पण असेल. शाबासरी बांडका आपल्याकडे शाबासरी बांडका पुढे आहे काहीतरी. माहित आहे, म्हणून मी असलं पुढे. मंदोदरी पण असते त्याच्यामध्ये. मंदोदरीत बेडूक म्हणजेच मंदोदरी. हो, ते मग त्यातला बारका बेडूक असतो ना सफेद. सफेद, ते घरात पण येतो, ते चांगलं मानलं जातं, त्याला हळद कुंकू लावायचं. टोळ आल्याच्या नंतर पण आमच्याकडे हिरवा टोळ, त्याला हळदी कुंकू लावायचं. घालतात. तुम्हाला तो फोटो नाही पाठवला बेडकाचा? पाठवला. पण नाही, एक अरे कसं काय नाही, रामा नंतर घरी गेल्यावर नाही, आता आता नाही पाठवला. रामा, एक गोष्ट होते ना की घुबड म्हणतो ना आपण, घुबड ते आपल्या लक्ष्मीचं घरात- वाण. हा, लक्ष्मीचं घरात वाण. आल्यानंतर आपण इथं आमच्या पूर्वेला घरात आलं ना ते घुबड आलं, त्यानंतर मग आमच्या ते भरभराटा सुरू भरभराटा झाला. सुरू झालं. ते ह्याने अरे पण तुला गंमत सांगतो, मी मांडवी एक्सचेंजला होतो ना, तिथे असं कुरकुर आवाज यायचा, म्हणून मी बघितलं, अरे तिथे त्या घुबड म्हणजे ह्याने पिल्लं दिलेली होती, आणि ती दिवसात त्याला काय दिसत ना, ते अरे छोटे आणि ते हे असते ना खिडकी, आणि बंद केलं असतं त्याच्या पॅसेजमध्ये, आणि तिथे कपाटं लावलेली होती ना, त्यावेळी त्या ह्याच्यात ते राहायच्या. रात्री त्यांना तो एरिया असं मुस्लिम एरिया आहे ना, त्यांना खूप मटन काय टाकलेलं मिळायचं. आणि घुबड आता खूप कमी झाली रे, आणि घुबडाच्या खूप जाती आहेत ना, आणि घुबड जेव्हा येते ना, बिलकुल आवाज होत नाही पंखाचा, माहिती आहे, असं हालचाल जाणवत नाही. आपला कुलकर्णी आहे ना, आपला कांदिवलीचा कुलकर्णी कोण रे? कांदिवलीचा तो आपला मित्र, तो आणि जहा आपला काय नाव? कुलकर्णी रे, नरेंद्र. नरेंद्र. हा, मागच्या आठवड्यात फोन केला मला. हां. मी म्हणतो, अरे माझ्या घराच्या समोर घुबड येतं आणि रात्रभर मला झोपायला देत नाही. तेव्हा काय आवाज करते? कोणतरी पक्षी मित्र पाठव आणि त्याला घेऊन जा. नाही ना, कशाला. हा,
म्हटलं तो जंगली प्राणी आहे, त्याला कसं कोण घेऊन जाणार, कोण पकडणार. म्हटलं मी तुझ्या जागी मी असतो तर लक्ष्मी आली असं म्हणालो असतो. केवढं मोठं घुबड होतं माहिती तिथे मांडवीची दोन आणि ते दिवसा त्यांना ते असं बघितलं की तसं मागे त्यांचं काय जाणवलं की तेवढं करायचं. आणि तो रात्री ना तो विशिष्ट आवाज करतो. तिथे एक बाहेरच्या साईडला ना ट्रॅक्टरचं सगळं असं तिकडे एक सफेद घुबड आलं पांढरं शुभ्र. तर त्याचं ते यायचं ना आता थोड्याच दिवसामध्ये आहे ना महेंद्र आणि तो प्लांट तिकडे जातो. ते कोण तिकडे हे माका सांगा रे त्याची एकदम बरोबर आले तुला महेंद्राची. आता त्या का बोला नाही बोला सांगू काय सांगायचं असं तर सांग, दाखवत असं तर दाखव. रिटर्न जर्नी आहे ना आता. आणि ते मी सांगितलं ते पण आता ही पहिले ना जुने लोक याची लवारी आहे ना इथे बनवायची. हे ना गोल आहे ना कुश गवतासारखं दिसतं. लवारी आणि ब्रश पण बनवायचो ना रे त्याचं. पुढचा भाग दाबायचा आणि त्याचा ब्रश. ते जास्त करून ते हे, आपलं भेंडीचं असतं ना ती काठी एकदम नरम आणि कडक हे असतं. ते महापुरीचा ते लवाळे लवाळे वाचते ते हे हा अच्छा ती महापुरे ती ही लवाळी. त्याच्यात एका बाजूला ऊन एका बाजूला हे पण पोय मारतात रे होय होतं वरसून येतात काळच्यावाले. नाही नाही वरसून येतात मारी सगळे जण. माझ्या तोंडा पहिला ताप पाणी बसतं ना. भाऊ पक्षी बघ. छोटा टिटवी नाही नाही टिटवी छोटा आहे ना एवढा नाही. बुलबुल सारखेच असते मोठी शेपटी आणि त्याची ती झाडं मला मस्त आवडली छोटीशी. हे किती मस्त ते मुळाची आली आहेत का ती? घरी घेऊन जायची हो बियापासूनच तयार होतं. त्याचा आकार बघा मस्त आहे असं हे झाड आहे मस्त. आपोआप ते यांच्यामुळे जी पोय आहे ना त्याच जागी राहिली. त्याचा प्रवाह इकडचा तिकडे गेला असं. इकडे थांब. तिकडे डुकरं वगैरे भरपूर असतात आणि हाली नाही हो नाही तर इकडनं अपडाऊन डुकरं काढतात. मारतास ना हाली नाही मारू. पण मारतास तुम्ही भुतूर की लांब आतमध्ये. हा ते बंदी आहे ना त्याला मारायला डुकराला. त्या जागेत काय म्हणतात रे. बांधी आहे बांध उतरणार उतरणावर. हा इकडे जास्त उतारा म्हणजे उतरणार म्हणजे पहिले लोक बांध नव्हतं ना आता इकडनं उतरून या उतरून साईडला जायचं. यायचं. तर इकडे पाणी खूप कमी असायचं. हा मग तिकडच्यानं इकडे यायचं तर काय करतात? तेच उतरून म्हणजे जायचं. आता पहिले उतरून इकडे यायचे म्हणून इकडे या जागी उतरणार असं नाव. हा बरोबर. म्हणजे पाणी इकडे कमी असायचं खूप. पण मग आता काय करतात? आता आता असं फिरून आता बांधावरून फिरून यावं त्या लागतं. बांधावर नाही ते कपडे काढायचे शास्त्रीय हा लालबडू शास्त्री नाहीतर मग कोणाच्या तरी पूर्वी होड्या असायच्या. आता नाही. आता तिकडनं रस्ता झाला ना डायरेक्ट. ही होडी पावसाळ्यात खय असता रे. आमच्याकडेच असतं. बांधून ठेवतात. तुमच्या ह्याच्यात हो घराकडे नेऊन ठेवू. घराकडे घालून ठेवतात. नाही पाट्यावर आमका लागतं ना पावसात मळ्यात येऊ. हा तिकडे ऊन झालं. माडाची झाडं आहेत. ह्यांची माडाची झाडं ना नदीच्या पलीकडे. मध्ये खूप काय काय आहेत ना. तुझे वडील होते ना तेव्हा मी यायचो इकडे ते तुमच्या ह्याच्यात खोपीत. त्याच्यात काय नाही काय ते दिसणार. नको मी इथे साईडला आहे. ती गोव्याची एक पर्यटक आले ना ते आम्हाला ते लाल उमले आहेत ना घरच्यांचं ते भाजून खायचं. हो हो नाही चटणी करतात आंबट लागते चटणी करतात. ठीक आहे ती आपण पानं नाही त्या मुंगळे मुंगळ्या आहेत. मुगळे. आणि साऊथ म्हणजे आफ्रिकन याच्यामध्ये ना ते त्याच्यात थोडे खूप असे मोठे vitamin असतात काहीतरी ना बऱ्यापैकी तर असतात. खूप मोठं फाटलं ना तर ते त्या मुंगळ्याला तिथे घेऊन जातात आणि त्यात इथे फाटल्याने त्या मुंगळ्यानं असं पकडलं ना असं केलं ना तिथे पाठीवर तोडून टाकतात. की ते तसंच पकड तसेच राहते असं करून ते स्टिच करतात मोठी जखम टाकेसाठी म्हणजे ते. टाके टाकेसाठी. आता पण किले हे मारतात ना स्टॅपल मारतात. हा आता श्रावण म्हणलं तसंच आहे ते अगोदर ते तसं करतात त्याला ते पकडलं की ते पाठीमागे तोडून टाकायचं. अरे मारायचं म्हणजे माझी डेड खरोखरच गेली रे. आता आठवण झाली. जाणार तर ते खाल्लं ना माशाने ते खरंच गेली इथली. इथे पाय टाकू नको ते बोट पण चालते.
येईल रे, मी बघितलंच नाही 2 दिवस. गुळगुळीत झाले ना, खरखरीत होय, झाले. खरखरीत होते, गुळगुळीत झाले. खातात खातात ते पण दह्यात बसा का पाय टाका. हो किती अरे मिनिटं ते- ठेवलं? ते तारकर्ली ना हे कसे हे मोठ्या बघ, काचेच्या बाजारात काचेच्या बनवल्या ना ठेवल्या. 100 रुपये देतात आणि 10 मिनिटं बसा. ते मासे येतात आणि छोटे छोटे मासे आहेत ते काय. गुदगुदले करतात. पण आम्ही अगोदर वाळत घ्यायचे, दगडावर बसून पाय सोडत होते, मासे यायचे. इथे तलावाकडे ना बसायचं आणि थोडेसे हे शेव टाकत टाकायचे. राहायचे. शेव टाकत राहायचे. ते मासे. मासे बदलू काय ना त्याचे पोट भरलं तर कधी गेलं खा एकदम अर्ध्या एक तासात मासे ते बदलू मासे- काय माझ्या सांगत होतं त्याचं काय आलं, घरच्या लोकांना काय माहिती त्याचा अनुभव असतो म्हणून काय ते? मिलिटरी मध्ये. हा नाही त्याचं असं आहे ते ज्याच्या घरातला माणूस मिलिटरी ना त्याला सिलेक्ट करतं. कारण असं आहे की समजा त्रास झाला, काय झालं तर तो ज्याच्या घरातला माणूस मिलिटरी मध्ये ना तो सोडून डेझर्टर व्हायची किंवा पळून जायची किंवा सोडायची शक्यता जास्त असते. ज्याच्या घरातला मिलिटरी त्याला म्हणजे त्रास असतो काय असतो, अच्छा. आपण सण केला पाहिजे तर घरचे बोंब मारतील, घरचे लाथा घालतील परत गेला तर. अच्छा, त्याच्यासाठी हा, त्याच्यामुळे ते आणि त्याला select आणि करतात. त्याला सिलेक्ट करतात. आणि काही गोष्टी त्याने ऐकलेल्या ऐकलेले असतात असतात ना, त्याला ती कल्पना असते असं. आणि ट्रेनिंग पिरियड मध्ये वगैरे असा पळून आला ना त्याला भगोडा म्हणून त्याच्यामुळे शिवी आहे. ज्याच्या घरात आहे त्याला ते हे सण नाही होणार ना. माझ्या घरचं कोण नसलं मला तर ठीक आहे बाबा, नाही जमलं मी आलो, हे जमत नाही कसं आमच्या पूर्वजांनी केलं काय केलं हा, असं. बरोबर बरोबर. भगोडा ही एकदम अपमानाचे हे आहे शब्द भगोडा. रणछोडदास. रणछोडदास पण ते कृष्णासाठी कृष्णासाठी वापरलेलं आहे ते. पण कृष्णाने ते मुद्दाम रण सोडलं, मुद्दाम मुद्दा म्हणून सोडलं ते, कारण ते त्या गोष्टी व्हायच्याच होत्या. होता. आणि पराक्रम केला तर पांडवाने आपल्यामुळे चमत्कार नाही व्हायला पाहिजे ना असं. आणि कृष्ण एक ज्या ठिकाणी जागा सोडली त्या ठिकाणी तो परत कधीच गेला नाही. कधीच गेला नाही. कृष्णाचं जाऊ दे आता नको. बोल ना. चालू करा थोडक्यात कारण होईल ना, रेकॉर्ड होईल ना चांगल्यापैकी. थोडक्यात सांगतो कृष्णाचं लफडे भरपूर होते. नाही त्याचं बारसा झाला नाही. हम्म. जन्मानंतर तो आई वडील मिळाले नाही. लांब. नाव ठेवा. पूर्ण कुरूप होता, काळा होता, म्हणून त्याला काळ्या म्हणायचे. काळाचं तर कृष्ण मग झालं. त्याचं मग कान्हा झालं, म्हणजे त्याचं दैवतीकरण झालं. हा. आणि माझ्या मते तरी दोनच महापुरुष, कृष्ण आणि शिवाजी महाराज. त्याच्याशिवाय कोण महापुरुष झालेच नाही. पांडवांच्या बदला कृष्ण नसताना तर हे जिंकणं शक्यच नव्हतं. प्रॉपर गायडन्स होतं ना, हा. हे नाही करू शकत त्याला. आणि ना लहान मुलांना आहे ना पहिल्यांदा शिवाजी महाराजांच्या आहे ना आग्र्यावर सुटका, अफजल खानाचा वध, ह्या गोष्टी सांगितल्या पाहिजे की कसं शांतपणे गपचूप राहून न घाबरता तोंड द्यायचं आणि काही कितीही संकट आलं लहानपणापासून सांगितलं पाहिजे. त्या 2 गोष्टी आहेत शिवाजी महाराज बरोबर खूप आहे लहान मुलांसाठी माहिती आहे. हो. कुठे 1000 किलोमीटरवरती गेलेले असताना. किंवा आग्र्याचं काय आता पिक्चर आलाय तो आग्र्याचं आक्रमण ना. माहित मी नाही बघ, मला आठवत नाही. पण सुटका हा शब्द नाही, आक्रमण. आणि सुरतची लूट नाही, सुरतची वसुली. बाबा तोच आहे तो मगाचा. हा तोच आहे तो. अजून जरा बसलाय एका जागेवर. नाही, तो येऊन तिथे जी जागा आहे टाकून तो ध्यान करतो योगा. पाण्याच्या आतल्या बाजूला गेले. त्याला एखादं पक्षी ह्याचं मासा वगैरे दिसला ना तर बुडी मारा डुबकी मारणार. नुसता आला पण तो आला जरासा. आहे, चांगला आहे. आग्र्यावरती सुटका करताना त्याने माणूस कसा विचार करतो किती बारकाईने विचार केला. रोज पेट्या जायला लागला तर नंतर शेतील येते ना, काय असं असं मिटायचं असेल जाऊन देत. भयाकडे कोण बघते. आपल्याकडे होतं सिक्युरिटी. हा मग. एक माणूस 10 वेळा गेला तर 11 वेळा चेक होत रोजचा रोजचा. त्यात होतं काहीतरी हात घेऊन जातो. 50,000 रुपयाच्या क्लासची फी घेतात ना, त्यामुळे जेव्हा PDCA शिकवलं जाते म्हणजे आमच्या मॅनेजमेंटच्या जेव्हा शिकवायचे त्याचा तो अतिशय उत्कृष्ट हे आहे, उदाहरण आहे. हा मग नुसतं पहिलं मी डोक्यात कल्पना यायला पाहिजे, सुटायचं आहे त्याला माहिती होतं. आपलं पळायचं. सुटणं हा, पण सुटका इथून हे करायचं पण सोडणार नाही हे माहित होतं. म्हणजे असं नव्हतं की आपण मग प्लॅनिंग काय करणार आहे त्या परिस्थितीमध्ये, आपल्याला काय करता येईल. तुम्ही राजा आहे तर मग ते नेहमी वाटतच नाही. तब्येत खराब झाली आधी पसरवलं, मग त्या ज्याच्यासाठी
आशीर्वाद मिळायला पाहिजे म्हणून साधू त्याला पेटवलं. किती प्लान बघ त्याच्यामध्ये सुरुवातीपासून. आणि मोठं ऑब्स्टिकल होतं संभाजी सोबत हो हो. आणि तुला माहितीये का ते पळाले ना आग्र्यावर सुटतात ना तर ते दक्षिणेकडे ना ते उत्तरेकडे पळाले काय शोधाशोध दक्षिणेकडेच ते होईल. सगळे एकत्र नाही गेले, हा. ह्याला इकडे त्याला संभाजीला तिकडे. तिथेच ठेवलं ना त्यांनी हा, त्या मग. एका ब्राह्मणाच्या घरात. सगळीकडे सगळ्यांना घेऊन नाही गेले. जरी